नमस्कार विद्यार्थ्यांना, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर व्याकरणचा धडा आलेला आहे त्याचं नाव काय? वाक्य शुद्धीकरण। काय आहे तिचं नाव? वाक्य शुद्धीकरण। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, पहिले आपण बघणार आहे वाक्य शुद्धीकरण यांची परिभाषा। काय बघणार आहे? वाक्य शुद्धीकरण यांची परिभाषा आपण बघणार आहे। तर चला बघून घ्या। किसी भी भाषा में शब्दों को शुद्ध रूप में लिखना आवश्यक होता है। शब्दों को बार बार लिखने से शुद्ध रूप मस्तिष्क में सुदृढ़ हो जाता है और बच्चों को उन्हें शुद्ध रूप में लिखने की आदत हो जाती है। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। वाक्य शुद्धीकरण मध्ये नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। कळलं? हो। कोणत्याही भाषा म्हणजे शब्दांच्या शुद्ध रूप, कोणत्याही भाषा म्हणजे शब्दांच्या शुद्ध रूप लिहिताना आवश्यक आहेत की शब्दाला पुन्हा पुन्हा लिहायच्या शुद्ध रूप, शब्दांना पुन्हा पुन्हा लिहायच्या शुद्ध रूप मस्तिष्क मध्ये सुदृढ होऊन जाणार आहे, सुदृढ होऊन जात आहे। आणि मुलांना या शुद्ध रूपातून लिहिण्याची आदत होणार आहे। मुलांना हा शुद्ध रूपातून लिहिण्याची आदत होणार आहे। कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा। हो, पुन्हा सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। बघा, कोणत्याही भाषाच्या शब्दांच्या शुद्ध रूप लिहिण्यासाठी आवश्यक आहेत की शब्दांना पुन्हा पुन्हा लिहायच्या शुद्ध रूपातून मस्तिष्क मध्ये सुदृढ होऊन जाणार आहे आणि मुलांना त्या शुद्ध रूपातून लिहिण्याची आदत होऊन जाणार आहे। कळलं की नाही? हो, तर चला बघून घ्या। जसं बघा, इथे काही अशुद्ध आणि शुद्ध वाक्य दिलेले आहेत। तुमच्या समोर आता आलेले आहे काही शुद्ध किंवा अशुद्ध वाक्य आहेत। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। बघा, अतिथी आणि अतिथी। तुम्ही इथे बघणार की अतिथी जेव्हा तुम्ही लिहिताना, बघा, काही स्वमत प्रश्न येतात ना तुमच्या समोर, तर तुम्ही जसं लिहिता ना, तर लिहिताबद्दल कसं करता तुम्ही? अतिथी। तर तुम्ही जेव्हा एकदम पडून लिहिता ना, म्हणजे एकदम असं आहे की अरे 2 मिनिटात बाकी आहे, तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय करता? हा जी मात्रा आहे ना, ते तुम्ही गलत करून करतात की तुम्हाला हे माहित नाही हा पहिली मात्रा करायचं आहे की दुसरी मात्रा करायची आहे। त्याबद्दल तुम्हाला काय होते? ते प्रश्नाचं उत्तर गलत होऊन जात आहे। जसं इथे बघा अतिथी आणि इथे अतिथी, तर फक्त जे मात्रा आहे ते गलत झालेलं आहे, त्याबद्दल हा अशुद्ध झालेला आहे। बघा, आशीर्वाद आणि इथे पण आशीर्वाद। ऐतिहासिक, इथे ऐतिहासिक। ऐश्वर्य, कृपा, कृपा। गृह कार्य। दयालु। दीवार। दृश्य। पड़ोसी। पत्नी। परीक्षा। प्रार्थना। पूजनीय। ब्राह्मण। बीमारी। भक्ती। इथे बघा अशुद्ध आणि इथे शुद्ध पण। मातृभूमी। रचयिता। विद्यालय। सन्यासी। सहस्त्र। श्रीमती। शमशान। श्राप। श्रमिक। तर याबद्दल जे तुम्ही बघणार की इथे जे प्रश्न शुद्ध बद्दल शुद्ध देणार आहे ते दृश्य म्हणजे काही मात्राचा फरक आहे, त्यापर्यंतही तुम्हाला काय होते, ते तुमचे जे शब्द आहे ना ते गलत होऊन जात आहे। तर याबद्दल तुम्हाला काय करायचे, जे शब्द आहे ना त्यांचा मात्रा कशाप्रमाणे दिलेले जात आहे ते तुम्हाला बघायचं आहे। त्याबद्दलही तुम्ही नीटप्रमाणे लिहायचा प्रयत्न करायचा आहे। कळलं? हो। तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे। बघा, अशुद्ध वाक्य को शुद्ध करना। जे अशुद्ध वाक्य आहे त्यांना आपल्याला शुद्ध कसं करायचं आहे त्यांची बातमी इथे दिलेली आहे। तर चला बघून घ्या। विद्यार्थी प्राय सर्वनाम, लिंग, वचन तथा कारक संबंधी अनेक गलतियां करते हैं जिससे वाक्य अशुद्ध हो जाता है। नीचे वाक्य संबंधी कुछ सामान्य अशुद्धियां व उनका शुद्ध रूप दिया जा रहा है। बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या। विद्यार्थी
विद्यार्थी प्राय सर्वनाम, लिंग, वचन, कारक संबंधी खूपच अनेक गलती करून जात आहे, ज्याबद्दल वाक्य अशुद्ध होऊन जात आहे. ज्याबद्दल वाक्य अशुद्ध होऊन जात आहे. खालती काही वाक्य काही सामान्य अशुद्धिया व त्यांचं शुद्ध रूप दिलेलं आहे, तर तुम्ही नीटप्रमाणे बघायचं आहे. कळलं की पुन्हा सांगू? पुन्हा सांगू, चला. विद्यार्थी नीटप्रमाणे ऐकून घ्या आता. हा, विद्यार्थी प्राय सर्वनाम, लिंग, वचन तथा कारक, वचन तथा कारक यांची संबंधी खूपच गलती करून जात आहे, ज्यांचं वाक्य अशुद्ध होऊन जात आहे. खालती काही वाक्य संबंधी काही सामान्य अशुद्धी दिलेले आहे, त्यांना शुद्ध करायचं आहे. कळलं आता? हो. जसं इथे पहिला आहे मैं मेरा काम करता है. मैं मेरा काम करता है हा एक अशुद्ध वाक्य आहे. तर शुद्ध काय आहे? मैं अपना काम करता हूं. मी माझा काम करत आहे. तर याबद्दल हा अशुद्ध वाक्यातून आपल्याला शुद्ध कसं करायचं याची माहिती इथे दिलेली आहे. आता आपण दुसरा पाहणार. हमारे को भी वह बात बताओ. हमारे को भी वह बात बताओ. तर याबद्दल यांच्या परिवर्तन कसं होतं जात आहे शुद्ध प्रमाणे बघून घ्या. मुझे भी वह बात बताओ. मला पण ते बात तुम्ही सांगा. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार की हमारे आणि यांच्या परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे? मुझे. कळलं? हो. आता इथे बघा, तुम तुम्हारे घर जाओ. तुम तुम्हारे घर जाओ. इथे घर आणि इथे घर, तर याबद्दल असं परिवर्तन होऊन जात आहे. चौथा, दीवारों पर रजा साहब की अनेकों तस्वीर थी. दीवारों पर रजा साहब यांची अनेक तस्वीरें होती. तर इथे तस्वीर आणि इथे तस्वीरे, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आता आपण पाहणार आहे पाचवा. हमारे यहाँ शुद्ध गाय का दूध मिलता है. आमच्या येथे शुद्ध गायीचं दूध भेटत आहे. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघणार हमारे यहाँ गाय की शुद्ध दूध मिलता है. आमच्या येथे गाय यांचे शुद्ध दूध मिळत आहे. कळलं की नाही? हो. तर याबद्दल अशुद्ध वाक्याला आपल्याला शुद्ध असं करायचं आहे आणि त्यांच्या परिवर्तन अशा प्रमाणे आपल्याला करायचं आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. चला बघा. सारे गांव में लोग ईमानदार है. सगळं जे गाव आहे त्यांच्यासाठी लोग ईमानदार आहे. गांव के सारे लोग ईमानदार है. हमें पक्का ईश्वर में विश्वास है. आम्हाला पक्का देवावर विश्वास आहे. तर इथे हमें ईश्वर में पक्का विश्वास है. आम्हाला ईश्वरला किंवा देवाला पक्का विश्वास आहे. तर तुम्ही इथे बघणार हमें आणि इथे ईश्वर आणि इथे पहिला ईश्वर आलेला आहे शुद्ध मध्ये आणि इथे पहिला आलेला आहे पक्का. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. आठवा, पुस्तक को घेर देखकर माँ दंग रह गई. पुस्तक का घेर देख के माँ दंग रह गई. आई जे दंग झालेली होती. पुस्तक का ढेर देखकर माँ दंग रह गई. पुस्तक यांचं ढेर, इथे घेर आहे आणि इथे ढेर बघून माँ खूपच दंग झालेली होती, म्हणजे आई खूपच दंग झालेली होती. नववा, अधिकारी महोदय निरीक्षण करने अगले दिन आए. अधिकारी महोदय निरीक्षण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी आलेला होता. तर इथे अधिकारी महोदय निरीक्षण करने अगले दिन आए. अधिकारी महोदय निरीक्षण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी आलेले होते. तर याप्रमाणे इथे अधिकारी कशाप्रमाणे दिलेले जात आहे आणि इथे अधिकारी कशाप्रमाणे दिलेले जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. इथे बघा, घमंडी दातों ने आखिर लोहा मान लिया जीभ की. घमंडी दाते याने आखिर लोहा मारून गेलेला होता जीभासाठी. तर इथे बघा, घमंडी दातों ने आखिर जीभ का लोहा मान लिया. घमंडी दात यांनी आखिरकार जीभ यांना लोहा मानलेला आहे. तर तुम्ही इथे बघणार आहे की यांचं परिवर्तन कशाप्रमाणे होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. तर चला बघून घ्या. बघा इथे 11वा, हरा भरा पेड़ कभी काटो मत. हिरवीगार पेड़ आपल्याला कधीही कापायचा नाही आहे. तर इथे कभी आणि इथे तुम्ही बघणार हरा भरा पेड़ कभी मत काटो. हिरवीगार पेड़ किंवा वृक्ष तुम्ही कधीही काटू नये. तर इथे तुम्ही बघणार कभी आणि इथे कभी. तर अशा प्रमाणे परिवर्तन होऊन जात आहे. आता 12वा मज्जा, अंग्रेजी माध्यम से पढ़ने लगा. अंग्रेजी माध्यमातून ते पढ़ने. तर याबद्दल इथे मैं अंग्रेजी माध्यम से पढ़ने लगा. मी अंग्रेजी माध्यमातून अभ्यास करत आहे किंवा पढ़त आहे.
वाचन करत आहे. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार पळणे आणि इथे पढणे. तर याबद्दल असं परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. आता इथे बघा, हम समुद्र में नहाने के लिए चल पडे. आम्ही समुद्रावर आंघोळ करायला चढू लागले. तर याप्रमाणे हम समुद्र में नहाने के लिए चल पडे. आम्ही समुद्रावरचा आंघोळ करायचं चालू लागले. तर इथे तुम्ही बघणार पढे आणि इथे पडे. तर नहाने, नाहने. तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे. इथे बघा, तेरे ही काम आओ तेरा ही मंत्र गाऊ. ई मंत्र गाऊ. तर इथे तेरे ही काम आओ तेरा ही मंत्र गाऊ. ई आणि इथे गाऊ. तर असा प्रमाणे असा होऊन जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. बघा, राजा ने चारों बेटू को अपने पास बुलाया. राजा यांनी चारही बेटीला आपल्याकडे बोलवले होते. तर राजाने बेटियों को अपने पास बुलाया. राजा यांनी बेटियोला आपल्याकडे बोलवले होते. तर याप्रमाणे बेटियो आणि पास तर असं परिवर्तन होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. तर अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. चला बघून घ्या. बघा इथे, नखून बढ़ते हैं तो बड़े, मनुष्य उन्हें बढ़ने नहीं देगा. इथे बघा, नाखून बढ़ते हैं तो बड़े, मनुष्य उन्हें बढ़ने नहीं देगा. नाखून आणि मनुष्य. इथे तुम्ही बघणार नखून आणि इथे मनुष्य. तर याबद्दल असं परिवर्तन होऊन जात आहे. नखून बढ़ते हैं तो बड़े, मनुष्य उन्हें बढ़ने नहीं देगा. नाखून म्हणजे नख कितीही वाढू दे, परंतु माणूस तिला वाढणार नाही. कळलं? हो. आता इथे 7वा बघा, राजकुमार जी राजनीति से हमेशा दूर रहे. राजकुमार जी यांनी राजनीतीवर खूपच लांब होते. तर याप्रमाणे इथे राजकुमार जी राजनीति से हमेशा दूर रहे. राजकुमार यांनी राजनीतीत खूपच दूर होते. हमेशा म्हणजे सतत. आता आपण इथे पाहणार आहे 8वा, रजा साहब अच्छे कलाकार थे बडे. राजा साहब अच्छे कलाकार थे बडे. तर यांचं शुद्ध परिवर्तन कशा प्रमाणे होऊन जात आहे. राजा साहब बहुत अच्छे कलाकार थे. राजा साहब हे खूपच चांगले कलाकार होते. कळलं? हो. आता आपण इथे पाहणार, माँ ने मुझे गले लगा लिया. आई, माझी आईने मला गले लावलेले. तर इथे माँ ने मुझे गले लगा दिया. इथं मु ज आहे आणि इथे झ आहे. कळलं? हो. आता 20वा, लोग तो ईश्वर में भी दोष देखते हैं. जे सगळं आहे ना ते ईश्वरला पण दोष करत आहे. लोक तो ईश्वर में भी दोष देखते हैं. तर याबद्दल तुम्ही इथे पाहणार आहे, इथे दोष दिलेला आहे आणि इथे ईश्वर. तर याप्रमाणे ईश्वर आणि दोष तर कशाबद्दल परिवर्तन होऊन जात आहे हे तुम्ही इथे पाहत आहेत की नाही? लवकरच लवकर सांगा. पाहत आहेत ना? तर चला अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. चला, तर आज आम्ही काय शिकलो? आज मी शिकलो की कशाप्रमाणे हा जे वाक्य शुद्धीकरण आहे त्यांच्या परिवर्तन कशाप्रमाणे होते आणि त्या परिवर्तनाबद्दल आपल्याला कसं शोध करायचे आहे की जे चांगले आहे किंवा जे कशाप्रमाणे दिलेले आहे आपण त्यांची मात्रा बरोबर ही काय आणि काही त्यांचे अक्षरा मूलाक्षरे बरोबर ही त्यांना आपण जाणून पाहिजेत आहे की कशाप्रमाणे यांच्या जे गलत म्हणजे जे गलत बातमी दिलेली आहे किंवा कशाप्रमाणे तेच गलत होत अशुद्ध होऊन जात आहे. तर याप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे की सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचे आहे. त्यांची परिभाषा, त्यांची जे मात्रा कशाप्रमाणे बदलून जात आहे, सगळं जे प्रश्न आहे ना तुम्ही व्यवस्थित ऐकून घ्या आणि व्यवस्थित प्रमाणे जे सगळं जे प्रश्न आहे ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. कारण की एक बद्दल तुम्ही बघणार की एक वेलांटी जे हे गलत आहे किंवा एक मात्रा जे आहे ते गलत आहे, दुसऱ्यावर दुसरी मात्रा गलत आहे, तिसऱ्यावर तिसरी मात्रा गलत आहे, चौथा शब्द गलत आहे. तर याबद्दल वेगवेगळ्या प्रश्न बरोबर तुम्ही बघणार आहे. वेगवेगळ्या प्रश्न बरोबर वेगवेगळ्या अशुद्ध केलेले जात आहे. तर वेगवेगळ्या प्रश्न कधी तुम्ही पाहणार आहे? जेव्हा तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकणार आहे. सगळं ऐकून ज्या प्रश्नाची तुम्हाला मी दिलेले आहे त्या प्रश्नाचे सगळं बघून घ्यायचं आहे. कारण की एक मध्ये वेगळा होणार, दुसऱ्यामध्ये वेगळा. तर तुम्ही लोकांना असं नाही करायचे की तुमच्या समोर असा प्रश्न आलेला आहे तर तुम्ही काय करत हे तर दिलेलंही नव्हतं. तर याप्रमाणे मी तुम्हाला सांगत आहे की सगळं प्रश्न करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर काय गलत आहे काय नाही गलत आहे ते पण तुम्हाला बघायचं आहे. कळलं? हो. तर सगळं बघून नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आणि लिहून घ्यायचं आहे आणि पुन्हा मी सांगत आहे, पुन्हा त्या प्रश्नाला बघून घ्यायचं आहे. कळलं? हो. धन्यवाद.